सुस्वागतम संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याणाधिकारी महात्मा फुले विद्यापीठ राहुरी द्वारा आयोजित नेत्रदान जनजागृती कार्यक्रमात मान्य संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याणाधिकारी महात्मा फुले विद्यापीठ राहुरी द्वारा आयोजित अशा नेत्रदान जनजागृती कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि आपल्या सर्व उपस्थित सर्वांचं अशा या कृषी मंडळीमध्ये मनपूर्वक स्वागत। अशा नेत्रदान जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित महात्मा फुले विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आणि अशा कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर शरद गडाख साहेब, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, अशा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक माननीय डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम, आंतरराष्ट्रीय नोबेल पीस पुरस्कारासाठी नामांकित सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ आणि संचालिका साई सूर्य नेत्रसेवा आणि मान कन्हैया नजरपेढी अहिल्यानगर, डॉक्टर सातापा खरबडे साहेब, अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण, डॉक्टर गोरख ससाणे साहेब, संचालक विस्तार शिक्षण, डॉक्टर प्रशांत बोडके साहेब, सहयोगी अधिष्ठाता कृषी तंत्रज्ञान शिक्षण, डॉक्टर सुनील भंगी, संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याणाधिकारी महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, डॉक्टर विलास आवारी, विद्यापीठ क्रीडाधिकारी डॉक्टर VS पाटील, PGI MPTV AWO PGI MPTV राहुरी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली हिरे मॅडम, त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे जे रेक्टर्स मॉनिटर्स या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सर्व सन्माननीय विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ प्राध्यापक, दोन्ही कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर प्रशासन, सर्व सहाय्यक कुलसचिव, त्याचबरोबर उपकुलसचिव VD पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचंच या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत त्या माननीय डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम। आपल्या सर्वांना ज्ञात आहे, सुधा या नावाचा अर्थ आहे अमृत किंवा फुलांचा मध असा होतो। याचाच अर्थ शुद्ध आणि कल्याणकारी असा देखील करता येतो। काही संदर्भात तो गंगा नदीशी सुद्धा संबंधित आहे। मूलतः सुधा म्हणजे गोड, जीवनदायी आणि शुद्ध, आणि अशा पद्धतीचं एक सात्विक कार्य त्या या माध्यमातून संपूर्ण राष्ट्रासाठी करत आहे। आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जगभरात अंधत्व हे एक चिंतेचं प्रमुख कारण आहे आणि नेत्रदान हे खरोखरच एक दैवी कार्य आहे। एखाद्याला प्रकाशाची भेट देऊन त्यांना जग रंगरंगामध्ये पाहू देण्यापेक्षा अधिक उदात्त कार्य काय असू शकतं। आणि अगदी याच विषयावरती जनजागृती करण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प करण्यासाठी आणि या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत। मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख सर यांना नम्र विनंती करतो की आपण अतिथी देवो भव या आपल्या कृषी संस्कृतीप्रमाणे डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम यांचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं सहर्ष स्वागत करा। जोरदार टाळ्या। धन्यवाद। मी डॉक्टर खरबडे सर, अधिष्ठाता कृषी आणि विनंती करतो की आपण सन्माननीय कुलगुरू महोदयांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करा। त्यानंतर मी माननीय डॉक्टर सातापा खरबडे साहेब, अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना विनंती करतो की जाण्याच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चंद्रला आपण संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण नेत्रदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहोत। या नेत्रदान जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख साहेब, त्याचबरोबर संचालक विस्तार डॉक्टर ससाणे साहेब, डॉक्टर बोडके साहेब असोसिएट लो एज्युकेशन, त्याचबरोबर डॉक्टर भंगे, त्याचबरोबर सर्व विभाग प्रमुख, सर्व सायंटिस्ट, फॅकल्टीज आणि विद्यार्थी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, आज आपण इथं या नेत्रदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुणे सुधा कांकरिया मॅडमचं प्रथमतः स्वागत। या कार्यक्रमासाठी जवळपास 25 वर्षापूर्वी देखील मॅडमनी इथं आपल्या आय डोनेशन प्रोग्राममध्ये सहभाग घेतला होता। पण 25 वर्षापूर्वी आपण या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये आपण एक कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमात देखील सन्माननीय मॅडम आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आणि विद्यार्थ्यांना आपण पूर्णपणे संबोधन त्यांनी केलेलं होतं। या आय डोनेशन दॅट इज द इनिशिएटिव्ह फॉर सपोर्टिंग द नोबल कॉज ऑफ आय डोनेशन बाय द युनिव्हर्सिटीज
on occasion of the 74th birthday of our Honorable Prime Minister Sir of India on 17th September, the Honorable Chancellor has desired to implement the concept of optimus eye donation and to spread the message of eye donation amongst all universities of the agricultural universities, students, faculties, and the staff, scientists, and the public large. Then the governor of the secretariat has decided to collect near about 77,500 eye donors asset forms. For this purpose, it is proposed to take the support from all state and the cluster agriculture universities for this noble cause. Considering this, the target to have near about 300 eye donation asset forms from the universities in MP Rahuri, also contributing the grant for this purpose from the students, friends, faculty, scientists, and staff by registering the eye donation camp also in large numbers and spread the message of eye donation amongst our families to have the maximum participation of the staff, students, faculties from MP Rahuri for the eye donation. त्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्या लाभलेल्या आहेत त्या माननीय डॉक्टर सौभाग्यवती सुधा प्रकाश कामकऱ्या मॅडम, आंतरराष्ट्रीय नोबेल पीस पुरस्कारासाठी नामांकित त्यांचं नामांकन झालेलं आहे. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ आणि संचालिका साई सूर्य नेत्र सेवा अहिल्यानगर येथे त्या कार्यरत आहेत. श्रोतेहो, मित्रांनो, 3 तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या आणि बेटी बचाव चळवळीच्या आद्य प्रवर्तक, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, सामाजिक शांती प्रस्थापनेसाठी पुढाकार घेतलेला आहे असं त्यांचं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. मानकणे या नेत्रपेढी तसेच साई सूर्य नेत्र सेवांच्या संचालिका, अंधत्व निवारण कार्यासाठी पुढाकार, आरोग्यमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा बेस्ट आय बँक पुरस्कारचा, नॅशनल हेलन केलर पुरस्कार प्राप्त, वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सन्मानपूर्वक नोंद, 2 सन्माननीय राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या या कार्याचं कौतुक झालेलं आहे. 2007 साली अब्दुल कलाम साहेब यांच्या वतीनं निर्मल ग्राम पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2008 साली माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रत्यक्ष भेटीत त्यांच्या चळवळीचं कौतुक देखील केलेलं आहे. युरोप येथील युनिव्हर्सिटी ऑफ माउंटनच्या वतीने डॉक्टर सुधाताईंना वुमन्स एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊसने सुद्धा मॅन ऑफ अचिव्हमेंट या महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये त्यांच्या कार्याची सन्मानपूर्वक नोंद घेतलेली आहे. रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या हस्ते रोटरी कम्युनिटी बिल्डर्स अवॉर्ड फॉर इनिशिएटिव्ह वर्क ऑफ सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया हा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच रोटरी आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेमध्ये रोटरी फाउंडेशनचे पदाधिकारी एन सुब्रमण्यम यांच्या हस्ते विशेष गौरवानं देखील सुधाताईंना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जीवनसाधना गौरव पुरस्कार सुद्धा मॅडमला प्रदान करण्यात आलेला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय प्रेसिडेन्शियल अवॉर्ड आणि शब्दशारदा पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला आहे. दूरदर्शन मुंबई येथील DD सह्याद्री वाहिनीच्या हिरकणी पुरस्कारानं देखील मॅडमला सन्मानित करण्यात आला आहे. इतकंच नाही तर झी मराठीचा उंच माझा सोपा या पुरस्काराचे सुद्धा डॉक्टर सुधाताई मानकरी झालेले आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार, रमाबाई आंबेडकर पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आदी 150हून अधिक पुरस्कारांनी मॅडमचा त्या ठिकाणी यथोचित गौरव करण्यात आलेला आहे. सुधाताईंच्या समाजसेवेच्या उत्तुंग भरारीचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकिटावर देखील प्रतिबिंबित झालेलं आहे. डॉक्टर सुधाताईंच्या नावाच्या पोस्टाचं तिकीट देखील महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस साहेब यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे डॉक्टर सुधाताईंना नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाइल्ड या विषयांच्या अंतर्गत जिल्ह्यातला सन्मान प्राप्त झालेला आहे. अशा या प्रमुख पाहुण्या आज आपल्याला नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र आयोजित नेत्रदान जनजागृती कार्यक्रमामध्ये आज अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे आदरणीय कुलगुरू साहेब डॉक्टर शरदजी गडाखकर,
आपल्या सर्वांचे आवडते डी डॉक्टर खरवडे सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय आवारी सर, आदरणीय आनंद चवई सर, आदरणीय ससाणे सर, आदरणीय बोडके सर, आदरणीय डॉक्टर धनगे सर आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे इतर मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आजचा हा कार्यक्रम नेत्रदान जनजागृती अभियान असा हा कार्यक्रम आहे. आता सरांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला की आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत आहोत आणि ही खऱ्या अर्थाने समाजाची, देशाची एक मोठी गरज आहे. जर आपण विचार केला सगळ्या जगाचा, तर सर्वात जास्त अंध बांधव कुठे असतील, तर सर्वात जास्त अंध बांधव आपल्या भारतामध्ये आहेत. आणि हे सगळं जे अंधत्व आहे, ज्याला कॉर्नियल ब्लाइंडनेस असं म्हटलं जातं, त्याचं स्पष्टीकरण मी थोड्याच वेळात आता करत आहे. तर असे अंध बांधव सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये आहेत, तर ही मोठी शोकांतिका आहे. आणि हे जे अंधत्व आहे, हे म्हणजे आजार होण्यापूर्वीच तो आपण थांबवू पण शकतो. आणि जर आपल्या डोळ्याला टीप पडून अंधत्व आलेलं असेल, ज्याला कॉर्नियल ब्लाइंडनेस असं म्हटलं जातं, ते सुद्धा नेत्ररोपण केल्यानंतर त्यांना दृष्टी परत मिळू शकते. असे अंध व्यक्ती ज्यांच्या जीवनामध्ये फक्त अंधार पसरलेला आहे, अशा अंध व्यक्तींच्या जीवनामध्ये एक प्रकाशाचा किरण, एक आशेचा किरण, एक आनंदाचा किरण ह्या पसरवण्यासाठी आपण हा संकल्प करत आहोत. आणि खरोखरच हे अत्यंत उत्तम असं पुण्याचं काम आहे. आणि आदरणीय पंतप्रधान सर ज्यांचं कुशल नेतृत्व आहे, त्यांनी आधी केले आणि मग सांगितलेले अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता आंतरराष्ट्रीय योग दिवस नुकताच आपण साजरा केला, तो सुद्धा आपल्या गौरवशाली भारताचा एक इतिहास, एक परंपरा पुढे नेणारा हा निर्णय आहे. एकाच वेळेस जगभरामध्ये हा योग केला गेला आणि त्यामुळे निरोगी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी ची गुरुकिल्ली म्हणजे हा योग आहे. भारताने जगाला दिलेली देणगी म्हणजे हा योग आहे. आणि हा योग जगभरात पसरण्यासाठी आदरणीय पंतप्रधान सरांनी मोठे प्रयत्न केलेले आहेत, यशस्वी प्रयत्न केलेले आहेत. तसंच अनेक टप्प्यांवर त्यांचं नेतृत्व खरोखर गौरवशाली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आदरणीय पंतप्रधान सरांनी आपल्या भारताला पुढे नेण्यासाठी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. त्यांची असणारी दूरदृष्टी आहे, त्यांचं अहोरात्र केलेलं कार्य आहे. आणि विचार करून म्हणजे चिंतन, विचार सागर मंथन याच्यामधून ते कृतीशील अशा भारताला म्हणजे ॲक्टिव्ह करून आपला भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने चांगली गतिमान अशी पावलं टाकत आहेत. आणि त्याचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान सर श्री नरेंद्रजी मोदी सर करत आहेत. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत आहोत. ही खूप मोठी पुण्याची बाब आहे, आनंदाची बाब आहे. आणि याविषयीची माहिती मात्र होणं गरजेचं आहे, कारण याविषयी अज्ञान आणि अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि याची सखोल अशी माहिती आज आपण इथे घेत आहोत. की असं म्हटलं जातं, माझ्या कवितेच्या 2 ओळी आहेत. या डोळ्यांच्या 2 पाकळ्या उमलून स्तब्ध झाल्या, मरावे परी नेत्ररूपी उरावे, शिकवून जगा गेल्या, गुंफून शब्द फुलेली, श्रद्धांजली चरणी आपुल्या, श्रद्धांजली चरणी आपुल्या. ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत नेत्रदानाचं पुण्यकर्म केलेलं आहे, अशा सगळ्या व्यक्तींसाठी आपण श्रद्धाभाव, आदरभाव इथे अर्पित करत आहोत. तर नेत्रदान कोण करू शकतं, नेत्रदान कुणी करावं आणि नेत्रदान कसं करावं, या सगळ्या गोष्टी मी आपल्यासाठी स्पष्ट करणार आहे.
तर नेत्रदान कुणी करावं? तर नेत्रदान वय वर्ष 1 पासून वय वर्ष 100 पर्यंत कुणीही करू शकतो की ज्यांचा डोळा हा चांगला असेल. चांगला म्हणजे जेव्हा आपण एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहतो तेव्हा ते काळं बुबुळ आपल्याला दिसते आणि काळ्या बुबुळाच्या वरती एक तबकडी असते ज्याला कॉर्निया असं म्हटलं जातं. जेव्हा हा कॉर्निया स्वच्छ असतो, निरोगी असतो, असा कुठलाही व्यक्ती नेत्रदानाला पात्र असतो. परंतु हे लक्षात घ्या की नेत्रदान फक्त मरणोत्तर नेत्रदान केलं जातं. अंडरलाईन करा, फक्त आणि फक्त मरणोत्तर नेत्रदान केलं जातं. म्हणजे आपलं जीवन संपल्यानंतर आपल्या शरीरातला प्राण कडू उडून गेल्यानंतरच नेत्रदान केलं जातं. फक्त एकच अपवाद आहे की जे जिवंतपणे नेत्रदान करता येतं आणि तो अपवाद म्हणजे स्वतःचाच कॉर्निया स्वतःला डोनेट करणे. तर ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगते. समजा एका डोळ्यामध्ये टीक पडलेली आहे, म्हणजे डोळा पांढुरका झालेला आहे आणि दुसरा डोळा चांगला आहे. परंतु जो डोळा चांगला आहे त्याची ऑप्टिक नर्वमध्ये काही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे वरून चांगला दिसणारा डोळा पण त्याला दिसत नाही, कारण मेंदूपर्यंत जाणारी नस जी आहे ज्याला ऑप्टिक नर्व म्हटलं जातं ती नस काम करत नाहीये. म्हणजे दिसताना तो जसा आपण पाहतो ना की लाईट आहे, बल्ब आहे, है ना, बल्ब आहे म्हणजे तो बल्ब वरून छान दिसतोय पण त्याला लाईटचं कनेक्शन नाही, बिजलीचं कनेक्शन नाही. तर असा बल्ब प्रज्वलित होऊ शकेल का? त्याचा लाईट पडू शकेल का? नाही. तर डोळा सुद्धा असाच आहे. त्याची रचना आणि कार्य मी थोड्याच वेळेत तुम्हाला समजून सांगणार आहे. तर मग असा जो डोळा ज्याची मागची नस जी आहे ही कमजोर आहे किंवा खराब झालेली आहे, वरचं फक्त डोळा दिसायला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला दिसायला बरं आहे पण त्या स्वतः पेशंटला त्यातून काहीही बोध होत नाही किंवा काही दिसत नाही. आणि त्याचा दुसरा डोळा जो आहे तर तो काय आहे, त्याला कॉर्नियल ओपेसिटी म्हणजे वरचं जे फक्त बुबुळ आहे ते पांढरं झालेलं आहे पण मागची नस चांगली आहे. मग अशा वेळेस इंटरचेंज करता येतं. इकडचा कॉर्निया इकडे लावायचा, इकडचा कॉर्निया इकडे लावायचा. तेच फक्त जिवंतपणे होणारं नेत्रदान आहे. बाकी जे नेत्रदान आहे ज्याचा विचार आज आपण इथे करत आहोत ते नेत्रदान फक्त आणि फक्त मरणोत्तर नेत्रदानच केलं जातं. आणि मरणोत्तर नेत्रदान कुणी करावं, कसं करावं याविषयी आपण जी माहिती घेतोय तर नेत्रदान वय वर्ष 1 पासून वय वर्ष 100 पर्यंत कुणीही करू शकतो. कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, गरीब असो, श्रीमंत असो, काळा असो, गोरा असो किंवा स्त्री असो, पुरुष असो किंवा अधिकारी असो, कर्मचारी असो, कुठलाही व्यक्ती मरणोत्तर नेत्रदान करण्यास पात्र असतो. फक्त ज्याच्या डोळ्याला, ज्याच्या बुबुळाला पांढुरकी टीक आलेली आहे त्याचा कॉर्निया उपयोग होत नाही. म्हणजे अशा डोळ्याचं नेत्ररोपण करून म्हणजे नेत्ररोपणासाठी त्याचा उपयोग होत नाही. म्हणून असा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही. अजून कोण करू शकत नाही नेत्रदान? तर नेत्रदान ज्यांचं स्वीकारता येत नाही, ज्यांचा मृत्यू हा कॅन्सरने झालेला आहे अशा व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारता येत नाही. ज्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झालेला आहे अशा व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारता येत नाही. ज्यांचा मृत्यू फाशी देऊन झालेला आहे किंवा ज्यांचा मृत्यू कावळीने झालेला आहे किंवा ज्यांचा मृत्यू मेनिंजायटिसने झालेला आहे अशा व्यक्तींचं नेत्रदान स्वीकारता येत नाही, कारण त्या डोळ्यांचा उपयोग होत नाही. मग मरणोत्तर नेत्रदान डायबिटीस असलं तरी करता येतं, हायपरटेन्शन असलं तरी करता येतं, चष्मा असला तरी करता येतं, काही ताप येऊन मृत्यू झाला तरी करता येतं, हार्ट अटॅकने मृत्यू झाला तरी करता येतं, ॲक्सिडेंटने मृत्यू झाला तरी करता येतं. म्हणजे हे 4-5 कारणं जर सोडले तर प्रत्येक व्यक्ती ही नेत्रदान, मरणोत्तर नेत्रदान करण्यामध्ये साठी ही नेहमी फिट असते. पण त्यासाठी की फॉर्म भरावा लागतो असं आहे का? तर असं कंपल्शन नाही. फॉर्म भरलेला नसताना सुद्धा जवळच्या नातेवाईकांनी इच्छा दर्शवली तर मग मरणोत्तर नेत्रदान करता येतं.
तर मरणोत्तर नेत्रदान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? जर समजा एखादा मृत्यू झालेला आहे तर मृत्यू नंतर लगेचच आपण नेत्रपिढीला कळवणं आवश्यक असतं. का? कारण मृत्यूनंतर 4 ते 6 तासामध्ये डोळे काढले गेले पाहिजेत आणि 24 तासाच्या आत, 24 ते 36 तासाच्या आत डोळे परत बसवले पाहिजेत. डोळे काढणे म्हणजे आय डोनेशन आणि डोळे बसवणे म्हणजे केराटोप्लास्टी, ज्याला कॉर्नियल ग्राफ्टिंग म्हणता येईल. म्हणजे डोळे काढणे म्हणजे नेत्रदान झालं, डोळे बसवणे म्हणजे नेत्ररोपण झालं. तर एक आय बँक असते आणि आय बँकेमध्ये सगळी तयारी असते. जेव्हा बाहेरून कॉल येतो की आमच्या नातेवाईकांचा असा असा मृत्यू झालेला आहे तर आम्हाला नेत्रदान करण्याची इच्छा आहे, तर त्यावेळेस नेत्रपिढीला फोन गेल्यानंतर नेत्रपिढीची टीम ही त्या ठिकाणी जाते, मग ते हॉस्पिटल असो किंवा घर असो. पण त्यासाठी एक नातेवाईकांचं संमतीपत्र ते एक त्यांना भरून द्यायला लागतं. दुसरं डेथ सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि तिसरं त्या ज्याचा मृत्यू होतो त्याचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं की त्यांच्या ब्लडची तपासणी करण्यासाठी. आणि मग टीम येते. टीम येऊन अगदी ज्याला कौशल्यपूर्वक असं म्हणता येईल की जो बुबुळ आहे किंवा तो पूर्ण डोळा आहे तो पूर्ण डोळा काढला जातो. बसवताना फक्त कॉर्नियाच बसवला जातो. याच्यामध्ये कुठेही विद्रूपपणा येत नाही किंवा याच्यामध्ये कुठेही ब्लिडिंग होत नाही किंवा याच्यामध्ये कुठेही काहीही म्हणजे चेहऱ्याला अपाय किंवा वेगळा चेहरा दिसत नाही. फक्त तिथे पट्टी लावावी लागते. तर हे झाल्यानंतर, ही क्रिया झाल्यानंतर तो कॉर्निया, तो डोनेशन झालेला जो डोळा आहे तो आय बँकेमध्ये आणला जातो आणि मग ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांच्या डोळ्याला कांढी टीप पडलेली आहे, यांची एक लिस्ट नेत्रपिढीकडे असते आणि ती लिस्ट पूर्ण म्हणजे नंबरवार त्यांना बोलवलं जातं, त्यांना फोन केले जातात. एक व्यक्ती जेव्हा नेत्रदान करते तेव्हा 2 डोळे उपलब्ध होतात आणि 2 अंध बांधवांना दृष्टी प्राप्त होते. पण कॉल करताना आपण 3-4 जणांना कॉल करतो, त्यातले वेळेवर पोहोचणारे 2 असतात आणि त्या 2 व्यक्तींच्या डोळ्यांचं नेत्ररोपण, कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन, कॉर्नियल ग्राफ्टिंग असं हे जी काही सर्जरी आहे ती केली जाते आणि 70 ते 80% कॉर्निया हे मॅच होतात आणि त्यांना दिसायला लागतं. आता आमच्याकडे एक अशी घटना झाली होती आमच्या मानकन्या नेत्रपिढी साईसूर्य नेत्रसेवामध्ये की एक परिवार, त्यांच्या घरी सर्वांनाच चष्मे होते, त्यामुळे ते 6-6 महिन्याला वर्षाला तपासणी करायला येत होते. तर अशीच एक तपासणी करताना एक परिवार आला होता. एक आई वडील आणि त्यांची एक साधारणतः 7-8 वर्षाची मुलगी असेल. तर ते परिवार आल्यानंतर तेवढ्यात आम्हाला म्हणजे ही गोष्ट जवळपास 18 वर्षापूर्वीची असावी. तर तेव्हा आय डोनेशनचा कॉल आला आणि त्या काळामध्ये स्टाफ थोडासा कमी असल्यामुळे आम्हीच ते सगळ्या गोष्टी करायचं आणि मग ते करताना मी थोडी बिझी झाले आणि त्यावेळेस मग ते आई वडील आणि ती मुलगी हे सगळे प्रोसेस पाहत होते की काय चाललं काही नाही. आणि नंतर त्याने मला विचारलं की काय असतं आय डोनेशन, कसं असतं, कुणी करावं कुणी नाही करावं वगैरे याच्यावर चर्चा झाली. आणि दुर्दैवाने 1-4 दिवसामध्ये त्यांच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये ती जागीच मृत्यू पावली. पण त्यांच्या आई वडिलांनी जे सगळं पाहिलं होतं, ऐकलं होतं, त्यामुळे त्यांना पटकन असा विचार आला, संकल्प आला की आपली मुलगी तर आता आपल्याला सोडून गेलेलीच आहे, हे खूप मोठं दुःख आपल्या समोर आहे, परंतु हीच मुलगी जर डोळ्याच्या रूपाने जिवंत राहिली तर 2 परिवाराचं किती चांगलं भलं होईल, 2 अंध बांधवांच्या जीवनामध्ये किती मोठा उजेड होईल, हा विचार त्यांना क्लिक झाला आणि त्यांनी लगेच फोन केला आणि त्या मुलीचं आय डोनेशन झालं, नेत्ररोपण झालं आणि त्या 2 अंध बांधवांना दृष्टी आली. म्हणजे हे किती मोठं पुण्याचं काम आहे. जसं म्हटलं ना की कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे.
कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे, नीम बोने वालों को आम कैसे मिलेंगे। जितकं पुण्य कर्म आपण करू तितकं भाग्य आपलं उजळणार आहे आणि माहीत असूनही त्या पुण्यकर्मामध्ये आपण सहभागी झालं नाही तर भाग्य आपल्या दारापर्यंत आलेलं आहे आणि आपण दरवाजा बंद केलेला आहे असं होऊ शकतं। त्यामुळे जनजागृती आपण आज करत आहोत। प्रत्येक विद्यार्थी स्टाफ सगळ्यांपर्यंत ही माहिती जेव्हा पोहोचेल आणि सखोल ज्ञान जेव्हा प्राप्त होईल तेव्हा आपल्याला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करायचा आहे आणि हा जो संकल्प आहे हा मरणोत्तर आहे। त्यामुळे आपण गेल्यानंतर आपल्या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर आपल्याला ते नेत्र काढताना इजा पण होणार नाही, दुःख पण होणार नाही, वेदना पण होणार नाही आणि समजणार पण नाही आहे। पण आपल्या रूपाने जर दोन व्यक्ती जर आपल्याला उठता बसता आपल्याला आशीर्वाद द्यायला लागतील, म्हणजे समजा आता माझा मृत्यू झाला, माझे दोन डोळे दोन व्यक्तींना बसवण्यात आले आणि त्यांना आधी दिसत नव्हतं, ते आंधळे होते आणि आता दिसायला लागलं तर ते पदोपदी माझं नाव घेणार ना की बाबा या ताईमुळे मला असं दिसायला लागलं, या ताईमुळे मी आज अभ्यास करू लागलो, या ताईमुळे माझा व्यवसाय झाला, या ताईमुळे माझं जीवन सुधारलं, या ताईमुळे मला आनंद मिळाला। म्हणजे रोज पदोपदी ते मला आशीर्वाद देत राहतील तर माझं एका जन्माचं नाही जन्मजन्मांतरचं कल्याण याच्यामध्ये होणार आहे। आणि म्हणूनच म्हटलं जातं की मरावे परी नेत्ररूपी उरावे। आता या सगळ्यांचा सखोल असा अभ्यासपूर्वक प्रेझेंटेशन मी आता आपल्या समोर करत आहे। आपल्या समोर साई सूर्य नेत्रसेवा गेल्या 40 वर्षापासून कार्यरत आहे। मानपणा या नेत्रपिढी 25 वर्षापासून कार्यरत आहे आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट नेत्रपिढी हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालाय। आपण पुढे जाऊया। आय केअर प्रत्येक व्यक्तीला मेजॉरिटी व्यक्तींना दोन डोळे असतात आणि दोन्ही डोळ्यांनी आपण सगळं जग पाहत असतो। प्रत्येकाची दृष्टी ही चांगली राहावी हेच आपलं ध्येय आहे। पुढे जाऊया। आता आहे ॲनाटॉमी आहे डोळ्याची। आपल्याला समोर दिसेल तो ट्रान्सपरंट हा कॉर्निया असतो। त्यानंतर डोळ्यामध्ये प्युपिल म्हणजे बुबुळ ज्याला आपण म्हणतो, त्या बुबुळाच्या आतमध्ये एक असं होल आपल्याला दिसतं जेव्हा आपण एकमेकांच्या डोळ्यात पाहतो। म्हणजे सर्वात वरती कॉर्निया, कॉर्नियाच्या खाली आयरिस, आयरिस म्हणजे पिगमेंटेशन असतात। कोणाचे डोळे घारे असतात, कोणाचे काळे असतात किंवा कोणाचे थोडे तपकिरी टिंच असते। ते कशावर ठरवलं जातं तर आयरिसमध्ये जे पिगमेंट असतात त्याच्यामुळे। त्याच्यानंतर प्युपिल म्हणजे डोळ्यांमध्ये एक प्रकारचं होल आपल्याला दिसते, तिथून प्रकाश किरण आतमध्ये जातात आणि त्यानंतर असतो लेन्स। डोळ्यामध्ये लेन्स म्हणजे कॅटरॅक्ट होतो वगैरे जेव्हा आपण म्हणतो तो हा लेन्सला होत असतो आणि त्यानंतर हे रेस सर्वात पाठीमागे जातात आणि ते पाठीमागचा हा पूर्ण रेटिना आहे आणि रेटिनामधून डोळ्याच्या बाहेर असं पांढरं छोटंसं दिसतंय आणि ती म्हणजे ऑप्टिक नर्व आहे जी मेंदूपर्यंत पोहोचत असते। पुढे जाऊया। हा छोटासा व्हिडिओ आहे, लक्ष देऊन पहा। हा डोळा जसा आपण एकमेकांकडे पाहतोय तसा हा डोळा आहे। हळूहळू बघा, हा रेटिना आहे। समोर जो आहे कॉर्निया तो काचेच्या तबकरीसारखा आहे, तिथून रेज आलेले आहेत, प्युपिलमधून आतमध्ये गेलेले आहेत, ते लेन्समधून परत मागच्या पडद्यावर गेलेले आहेत रेटिनावर। तर कॉर्निया, प्युपिल, लेन्स हे स्ट्रक्चर आपल्याला क्लिअर झालंय आणि मागचा पडदा म्हणजे रेटिना। रेटिनावर जी इमेज पडते ती ऑप्टिक नर्वच्या माध्यमातून मग ती पुढे ब्रेनपर्यंत जाते। हे आहे व्हिज्युअल पाथवे, याला काय म्हणतात व्हिज्युअल पाथवे। पण जेव्हा कॉर्निया हा बुडका होतो किंवा कॉर्निया ओपेसिटी निर्माण होते किंवा पांढरा होतो, पांढुरका होतो, तेव्हा त्यातून प्रकाश किरण आतमध्ये जात नाही आणि म्हणून अंधत्व आलेलं असतं। डोळ्याला मनाची खिडकी म्हणतात। मनामध्ये ज्या भावना आहेत त्या डोळ्यांमध्ये आपल्याला दिसतात। मनामध्ये दुःख असेल ते डोळ्यातून दिसतं, मनात आनंद असेल, प्रसन्नता असेल ती पण डोळ्यातून आपल्याला दिसते। आपल्या मनात उत्सुकता असते ती पण डोळ्यातून दिसते। म्हणून मनाला म्हणजे डोळ्याला मनाची खिडकी असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच या डोळ्याचं खूप मोठं महत्त्व आहे। हे डोळे नसतील तर आपलं जीवन हे अंधारमय होतं। म्हणूनच आपण भारतीय संस्कृतीमध्ये तमसो मा ज्योतिर्गमय असं म्हणतो की अंधाराकडून प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला म्हणजे हा एक माध्यम आहे
मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणे हा आपल्या सगळ्या अंधारातून सर्वांना प्रकाशाकडे घेऊन जाणारी, तो वाट दाखवणारी हा एक रस्ता आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे. आता डोळ्याला टीक पडते म्हणजे काय होतं, डोळा पांढुरका होतो म्हणजे काय होतं, तर डोळ्याला जी कॉर्नियल ओपेसिटी येते त्याची कारणं काय आहेत. जसं पाहिलं तर आपलं हे विद्यापीठ खूप मोठं काम करत आहे. आपल्या विद्यापीठामध्ये भावी आधुनिक शेतकरी आहेत. आपल्या भारताचा गौरवशाली इतिहासच अन्नधान्य फळं फुलं यांच्यावर आधारित आहे. आणि आपल्या विद्यापीठांनी याच्यामध्ये खूप सारी क्रांती केलेली आहे. आत्ताच मी बोलत होते, खूप सुंदर असं कार्य आपल्या विद्यापीठातून चाललेलं आहे. आणि जेव्हा शेतकरी शेतामध्ये काम करत असतो तेव्हा झाड पाल्यांचा असा हा डोळ्यांना काही इजा होऊ शकते, त्याच्यामध्ये म्हणजे धूळ जाऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतं आणि डोळा हा पांढुरका होऊ शकतो. आणि त्यानंतरच आपण पाहतोय की जेव्हा डोळा हा पांढुरका होतो तेव्हा दिसत नाही. अजून दुसरं काय कारण असेल तर कधी कधी जेव्हा डोळ्यामध्ये धूळ जाते तेव्हा खेडेगावामध्ये एक मिसअंडरस्टँडिंग आहे की जिभेने ते धुळीचा कण काढला जातो आणि तसं काढल्यामुळे उलट इन्फेक्शन वाढतं आणि परत डोळा हा पांढरा होतो, ज्याला कॉर्नियल ओपेसिटी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक जुनी आणि वाईट अशी सवय आपल्याला खेडोपाडी दिसते आणि ती म्हणजे जर चुना, जो चुना असतो पानपट्टीवाल्यांकडे चुना, आणि तो चुनाची पुडी अशी फुटली आणि चुकून ती डोळ्यात गेली तर डोळ्यांना इजा होते आणि डोळा परत पांढरा होतो. तसंच केमिकल रिॲक्शनमुळे सुद्धा डोळा पांढरा होतो. प्रयोगशाळेत काम करणारे, कारखान्यामध्ये काम करणारे, शेतीमध्ये काम करणारे, ॲक्सिडेंटमुळे कशामुळेही किंवा ऑपरेशन झालं, इन्फेक्शन झालं तरी सुद्धा डोळा हा पांढुरका होतो, पांढरा होतो. आणि त्यामुळे आपण पाहतोय की डोळ्याला हा कॉर्नियल ओपेसिटी होते. मग हा कॉर्नियल ओपेसिटी काढून टाकणं आणि त्या जागी चांगला कॉर्निया बसवणं हे आपलं मोठं काम, त्याला कॉर्नियल ग्राफ्टिंग असं म्हटलं जातं. जेव्हा होळी येते तेव्हा रंगपंचमी आपण खेळतो, होळी खेळतो, एकमेकांवर रंग टाकतो. ते रंग सुद्धा डोळ्याला अपाय करतात आणि कॉर्नियल ओपेसिटी म्हणजे डोळा पांढरा होतो. तसंच दिवाळीमध्ये आपण फटाके उडवतो, त्याचा स्फोट होतो, ते सुद्धा डोळ्यांना अपायकारक असतात. त्यानंतर आपण पाहतो की ते रामायण आणि महाभारतची सिरियल जेव्हा टीव्हीवर चालू होती तेव्हा लहान लहान मुलं ते बाण खेळायचे आणि त्यामुळे सुद्धा त्याची इजा डोळ्याला होऊन अनेक प्रकारच्या डोळ्यांना इजा झालेली आहे आणि कॉर्नियल ओपेसिटी झालेली आहे. तर अशा पद्धतीने हा पांढरा झालेला डोळा जो आहे हा अंधत्व निर्माण करतो आणि ह्या डोळ्याचा जो पांढरा झालेला भाग आहे तो काढून टाकणं आणि नेत्ररोपण केलेले, नेत्रदान केलेले जे डोळे आहेत त्यातला जो काही चांगला भाग आहे तो त्याला पॅच करणं म्हणजेच कॉर्नियल ग्राफ्टिंग म्हणता येईल. तर आपण म्हणतो की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, परंतु आपल्याच देशामध्ये खूप सारे मेजॉरिटी अंध बांधव आपल्याच देशामध्ये आहेत आणि त्यासाठी खरं म्हणजे आपल्या भारतामध्ये लोकसंख्या पण जास्त आहे, आपल्या भारतामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे, आपल्या भारतामध्ये मृत्यूचं पण प्रमाण जास्त आहे, पण मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि त्याचं कारण म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धा. ही अज्ञान आणि अंधश्रद्धा घालवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे, जेणेकरून ही परिपूर्ण माहिती सर्वांना प्राप्त व्हावी आणि त्यानंतर मरणोत्तर नेत्रदानाचा सर्वांनी संकल्प करावा. डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए, ग्रीन व्हेजिटेबल, दूध, गाजर, पपई ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे व्हिटॅमिन ए युक्त आपण डाएट घेतलं पाहिजे. पुढे जाऊया. त्यानंतर जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा लाईट ही वरून आली पाहिजे किंवा पाठीमागून आली पाहिजे. जर आपल्या समोरून लाईट आली तर आपलीच सावली आपल्या पुस्तकांवर पडणार आहे आणि आपल्या डोळ्यांनाही दिपवून टाकणार आहे. त्यामुळे लाईट सोर्सची डायरेक्शन व्यवस्थित पाहिजे. पोश्चर जे आहे आपलं मानपाट ताट असणारं पोश्चर पाहिजे, नाही तर कॉम्प्युटर सिंड्रोम होत असतो आणि मधून डोळ्यांना रिलॅक्सेशनचे व्यायाम केले पाहिजे आणि ते व्यायाम योगाच्या माध्यमातून आपण करू शकतो. पुढे जाऊया.
त्यानंतर टेलिव्हिजन जेव्हा आपण पाहतो तेव्हा अंधाऱ्या खोलीमध्ये टेलिव्हिजन नाही पाहिलं पाहिजे, योग्य अंतरावर पाहिलं पाहिजे, नाही तर कॉम्प्युटर सिंड्रोम सुद्धा होऊ शकतो. पुढे जाऊया. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ट्रॉमा आहे किंवा इंजुरीज आहे, तर या सगळ्या आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव आणि त्यातूनही आपण त्याचा व्यवस्थित वापर केला नाही तर दिवाळीचे फटाके असतील, होळीचे रंग असतील किंवा केमिकल्स असतील, या सगळ्यामुळे डोळा पांढरा होतो. पुढे जाऊया. मग काही 2-3 परिभाषा आपण बघूया. कॅटरॅक्ट म्हणजे काय, तर मोतीबिंदू हा लेन्सला होत असतो आणि कॉर्नियल ओपेसिटी हे कॉर्नियाला होत असते. दोघांमध्ये फरक आहे. पण मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं, कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं तर 100% नजर परत येण्याची शक्यता असते. पुढे जाऊया. तसंच एक शब्द आहे तो म्हणजे ग्लॉकोमा, त्याला काचबिंदू असं म्हटलं जातं. काचबिंदूने जी नजर जाते ती कायमस्वरूपी जाते, ती परत येत नाही. परंतु ज्या स्टेजला आपण ऑपरेशन करू किंवा ट्रीटमेंट देऊ त्या स्टेजला जी नजर असेल ती मात्र आपल्याला सांभाळून ठेवता येते. पुढे जाऊया. तसंच डायबिटीज, आणि डायबिटीज आता तर घरोघरी झालेला आहे आणि या डायबिटीजमुळे, मधुमेहामुळे आपल्या रक्तातली जर साखर शुगर वाढली तर ज्या कॅपिलरीज आहेत, छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत, त्या डोळ्यातल्या आहेत, त्या फुटू शकतात, रक्तस्राव होऊ शकतो, ज्याला हिमोरेज म्हटलं आहे. मग ते रेटिनल हिमोरेज होऊ शकतं, मागच्या पडद्यामध्ये हिमोरेज होऊ शकतं, ब्लिडिंग होऊ शकतो आणि अंधत्व येऊ शकतं. तर ते टाळण्यासाठी प्रत्येक 6 महिन्याला आपण डोळ्याचा मागचा पडदा हा चेक करणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. आता ही जी सृष्टी आहे म्हणजे जे बांधव अंध आहेत, ज्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तर त्यांना हे पानं कशी आहेत, फुलं कशी आहेत, सूर्य कसा आहे, चंद्र कसा आहे, निसर्ग कसा आहे, आई कशी आहे, बाबा कसे आहेत, हे कुणीही दिसत नाही, फक्त ते आवाजाने ओळखतात. तर हे असं सुंदर असं निसर्ग पाहण्याची संधी आणि सुंदर असं जीवन जगण्याची संधी ही नेत्रदान आपल्या संकल्पनामुळे, आपल्या संकल्पामुळे त्यांना प्राप्त होणार आहे. तर मरणोत्तर नेत्रदान करणं हे खरोखरच पुण्याचं कार्य आहे. पुढे जाऊया. तर नेत्रदानासाठी कुठल्याही वयाचा असं काही बंधन नाही. वयवर्ष 1 पासून 100 पर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतं. फक्त त्यांचा जो कॉर्निया आहे तो चांगला असावा. आणि आत्ताच सांगितलेली जी मी कारणं आहेत की कोण नेत्रदान करू शकत नाही, तर ज्यांचा मृत्यू हा कावेळी झाला आहे, कॅन्सरनी झाला आहे, एड्सनी झालेला आहे, पाण्यामध्ये बुडून झालेला आहे, फाशी देऊन झालेला आहे, अशा व्यक्तींचं नेत्रदान स्वीकारता येत नाही. बाकी सगळ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात. डायबिटीस असला तरी, चष्मा असला तरी, हिमोग्लोबिन कमी असलं तरी, ऑपरेशन झालेलं असलं तरी, डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असलं तरी, आणि अशा कोणालाही नेत्रदान करता येतं. सगळ्या स्त्री पुरुषांना नेत्रदान करता येतं कुठल्याही वयोगटामध्ये. पुढे जाऊया. आपला डोळा म्हणजे मी आत्ता दाखला तो कॉर्निया हा स्वच्छ आणि क्लीन आणि क्लिअर असला पाहिजे, निरोगी असला पाहिजे, तर त्या डोळ्याचा आपल्याला उपयोग करता येतो. पुढे जाऊया. जेव्हा कर्तव्य आपल्याला नेत्रदान करायचं आहे त्यावेळेस आपण ताबडतोब नेत्रपिढीला फोन केला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की 4 ते 6 एवढ्याच तासाच्या अवधीमध्ये, म्हणजे जितक्या लवकर आपण नेत्रदानाची प्रक्रिया आणि नेत्ररोपणाची प्रक्रिया आपण पूर्ण करू तितका जास्त सक्सेस, यश आपल्याला नेत्ररोपणाच्या ऑपरेशन नंतर मिळतं. म्हणजे पेशंटला चांगल्या प्रकारे दृष्टी यामुळे येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला काय केलं पाहिजे, तर नेत्रपिढीला फोन केला पाहिजे. त्यानंतर आपण नेमकं काय केलं पाहिजे, लक्ष देऊन ऐका. जेव्हा आपल्या घरी कोणाचा मृत्यू झालेला असेल तर त्या मृत व्यक्तीचे डोळे आपण बंद केले पाहिजे. उघडे डोळे नको आहेत, कारण समजत नाही एकदा मृत्यू झाल्यानंतर डोळ्यामध्ये काही घाण जाऊ शकते, माशी जाऊ शकते, काही पण होऊ शकतं, डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे डोळे बंद ठेवले पाहिजेत. अधूनमधून अँटीबायोटिकचे ड्रॉप्स त्याच्यामध्ये आपल्याला टाकले पाहिजेत. आणि डोळ्याचं मॉइश्चर मेंटेन राहण्यासाठी चांगल्या पाण्याच्या, स्टरलाइज पाण्याच्या किंवा घरात जे पिण्याचं पाणी असतं, फिल्टरचं पाणी असतं, त्या पाण्यामध्ये रुमाल बुडवून, कॉटनचा रुमाल बुडवून तो पिळून तो मिटल्या डोळ्यांवर ठेवायचा आहे. अधूनमधून जेंडामायसिन सारखे अँटीबायोटिकचे ड्रॉप्स टाकायचे आहेत
आपण जो फॅन लावतो तो डोक्याजवळ न लावता पायाजवळ लावला पाहिजे. उदबत्ती लावतो ते डोक्याजवळ न लावता पायाजवळ लावलं पाहिजे, म्हणजे डोळ्याचं आरोग्य हे व्यवस्थित राहील आणि मरणोत्तर डोळेदान केल्यानंतर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. पुढे जाऊया. या कारवाईची तत्परता म्हणजे हे ताबडतोब सगळे निर्णय घेणं आणि ताबडतोब त्याच्यावर अंमलबजावणी करणं आवश्यक असतं. आज सकाळचीच गोष्ट आहे. 17 वर्षाचा मुलगा जो विद्यार्थी तो 2 व्हीलरवरून आपल्या क्लासला चाललेला होता आणि एका ट्रकने त्या 2 व्हीलरला उडवलं आणि तो जागीच संपला. त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आईवडिलांनी लगेच निर्णय घेतला आणि मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया संपूर्णच मी आधी आली. आज सकाळी पहाटेची ही गोष्ट आहे. तर अशा प्रकारचं झटपट असा निर्णय घेणे आणि झटपट ही नेत्रदानाची प्रक्रिया करणे आणि नेत्ररोपण करणे हे गरजेचं आहे. जितकं लवकर आपण हे सगळ्या गोष्टी तत्परतेने करू तितकं चांगलं यश म्हणजे ज्याच्या डोळ्यासाठी आपण ऑपरेशन करणार आहोत त्यांना नेत्ररोपण झाल्यानंतर चांगली दृष्टी प्राप्त होते. पुढे जाऊया. जेव्हा नेत्रदानाची प्रक्रिया केली जाते तेव्हा ती अत्यंत सरलाईत पद्धतीने केली जाते. म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये जसं आपण ऑपरेशन करतो त्यावेळेस म्हणजे सगळे निर्जंतुकीकरण केलेले इन्स्ट्रुमेंट्स आणि सगळे हात वगैरे असतात त्या प्रकारे हे केलं जातं. नेक्स्ट प्लीज. त्यानंतर आपण पाहतोय की कॉर्निया हा स्वच्छ असला पाहिजे आणि तो स्वच्छ राहण्यासाठी म्हणजे त्याला जर कॉर्नियल ओपेसिटी असेल तर त्या डोळ्याचा उपयोग होत नाही. एका व्यक्तीने केलेलं नेत्रदान कमीत कमी 2 अंध बांधवांना दृष्टी देऊन जातं. कमीत कमी 2 अंध बांधवांना ते दृष्टी देऊन जात असतं. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे त्याच्यामध्ये आणखीन पुढे अनेक रिसर्च झालेले आहेत आणि त्यानुसार त्या रिसर्चनुसार आपण पाहतोय की 2 पेक्षा जास्त व्यक्तींना सुद्धा एका व्यक्तीने केलेल्या नेत्रदानाचा लाभ मिळू शकतो आणि अजून विज्ञान प्रगत होत जाणार आहे आणि याची संख्या कदाचित अजूनही वाढू शकेल. पुढे जाऊया. ज्या व्यक्तीला हे नेत्ररोपणाचे डोळे बसवलेले आहेत है ना, ज्यांचं नेत्ररोपण केलेलं आहे म्हणजे ज्यांनी एक आहे आय डोनेशन करणारे आय डोनर आणि दुसरे आहेत रिसिव्हर ज्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, ज्यांच्यावर कॉर्नियल ग्राफ्टिंग म्हणजे केराटोप्लास्टिकचं ऑपरेशन झालेलं आहे. तर अशा व्यक्तींचं नाव गुप्त ठेवण्यात येतं. हा एक कायदा आहे. पुढे जाऊया. एकंदरीत आपण पाहतोय की 52 मिलियन एवढे व्यक्ती आपल्या भारतामध्ये अंध आहेत. किती? 52 मिलियन. 10 मिलियन म्हणजे 1 करोड. म्हणजे एवढे करोड व्यक्ती ही भारतामध्ये अंध आहेत. परंतु नेत्रदान फक्त किती होतात ते भारतामध्ये? एवढे कमी नेत्रदान होत आहेत आणि त्याची आवश्यकता एवढी मोठी आहे. म्हणजे एवढ्या 52 मिलियन अंध बांधवांना दृष्टी जर आपल्याला द्यायची असेल तर तेवढे आय डोनेशन झाले पाहिजेत. परंतु आय डोनेशनची संख्या फक्त 40,000 एवढीच आहे आणि ती आय डोनेशनची संख्या वाढली पाहिजे. आणि म्हणूनच हा अवेअरनेस प्रोग्राम म्हणूनच जनजागृतीचा प्रोग्राम हा इथे घेण्यात आलेला आहे आणि खूप चांगला संकल्प आहे की माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत पुण्यकर्म आज इथे होत आहे आणि अशा या पुण्यकर्मामध्ये आपण सगळे सामील होत आहोत आणि आय डोनेशनची संख्या वाढेल आणि आपल्या भारतातलं असलेलं हे अंधत्व हे कमी होईल आणि खरोखरच आपण तमसो मा ज्योतिर्गमय अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहोत. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर यासाठी तर आपण स्वतः मरणोत्तर नेत्रदानाचा फॉर्म भरला पाहिजे. बरं, फॉर्म भरणं म्हणजे फॉर्म भरलं तरच आपल्याला नेत्रदान करता येईल का? असं नाही. फॉर्म न भरता सुद्धा नेत्रदान करता येऊ शकतं. फक्त त्यावेळी जेव्हा कोणाचा मृत्यू होतो त्यांच्या अत्यंत जवळचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी ते डिसिजन घेणं
आणि ताबडतोब नेत्रपिढीला फोन करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल इथे नेत्रपेढी असते आणि पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, अहमदनगरमध्ये मानकन्या नेत्रपिढी, साईसूर्य नेत्रसेवा ही नेत्रपिढी आहे आणि या नेत्रपिढीचा जेव्हा आपण फोन करतो तेव्हा त्यांची टीम येते, नेत्रदान करून घेऊन जाते आणि तिथेच नेत्ररोपणाचे हे ऑपरेशन सुद्धा होत असतात. तर अशी ही साधी आणि सोपी अशी ही प्रक्रिया आहे. माझ्या कवितेच्या 2 ओळी आहेत. 2 श्वासातले अंतर जन्म मरणाचा हा फेरा. 2 श्वासातले अंतर जन्म मरणाचा हा फेरा. थांबले श्वास संपले जीवन. थांबले श्वास संपले जीवन. मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया. मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया. संकल्प करूया आजच. संकल्प करूया आजच. मरणोत्तर नेत्रदान करूया. मरणोत्तर नेत्रदान करूया. एक छोटासा संकल्प, एक छोटीशी शपथ आपण घेणार आहोत. तत्पूर्वी मी आदरणीय कुलगुरू सर आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी या प्रोग्राम अत्यंत सुंदर रीतीने आयोजित करून एक पुण्यकर्म पुढे नेलेला आहे. त्यासाठी आमच्या साईसूर्य नेत्रसेवा मानकन्या नेत्रपिढीच्या वतीने एक स्मृतिचिन्ह देऊन मी त्यांचा सन्मान करत आहे. सर्वांनी उजवा हात पुढे करायचा आहे. डोळे बंद करून बंद डोळ्यांसमोर भारत मातेचे चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. नेत्रदान हे सर्वात श्रेष्ठ दान होय. नेत्रदान हे सर्वात महान दान होय. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने कमीत कमी 2 व्यक्तीस दृष्टिदान मिळू शकते. हे दृष्टिदानाचे पवित्र कार्य करण्याची माझी इच्छा असून मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प स्वखुशीने मी करत आहे. धन्यवाद. भारत माता की वंदे. खूप खूप धन्यवाद. मी आभार मानते आदरणीय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू सर, आदरणीय डीन सर आणि सगळ्या संयोजन समितीचे आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे मी खूप खूप आभार मानते. आपण मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन करते. सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की सुधा म्हणजे अमृत किंवा फुलांचा अमृत आणि अशा आपल्या अमृतवाणीने डॉक्टर सुधाकांत मॅडमांनी आपल्याला अतिशय छान पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि पवित्र पुण्यदानाचं काम निश्चितपणे मरावे तरी नेत्ररूपी उरावे या आपल्या संकल्पाचा निश्चितपणे आमचे सर्व विद्यार्थी 2 श्वासातील अंतर अमृतमय करूया. संकल्प करूया. मरणोत्तर नेत्रदान करण्याचा हे त्या ठिकाणी आपण सांगितलं. निश्चितपणे आपण सर्वांनी या ठिकाणी संकल्प करूया. आणि यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख साहेब यांना नम्र विनंती की आपण अध्यक्ष मार्गदर्शन. सर्वांना नमस्कार. आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी यांच्या प्रयत्नातून आणि डॉक्टर सरवडे अधिष्ठाता कृषी संचालय संचालक शिक्षण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण नेत्रदान जनजागृती कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेल्या ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या डॉक्टर सुधाताई अंकारिया, डायरेक्टर साई सेवा साई सूर्य नेत्रसेवा व मानकन्या नेत्रपिढी अहिल्यानगर, त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठाचे डीन डॉक्टर खरबडे,
डायरेक्टर एक्सटेन्शन डॉक्टर प्रसाने, त्याचप्रमाणे असिस्टंट डीन लोअर एज्युकेशन डॉक्टर प्रशांत गुप्ते, त्याचप्रमाणे डायरेक्टर रिसर्च डॉक्टर सिरके, त्याचप्रमाणे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर भंगे, त्याचप्रमाणे डॉक्टर विलास आव्हारी, डॉक्टर कवई, त्याचप्रमाणे सभागृहात उपस्थित सर्व विभाग प्रमुख, चीफ सायंटिस्ट लीड, त्याचप्रमाणे सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद आणि माझ्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज हा नेत्र जनजागृती कार्यक्रम आपल्या विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला. माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं 7,500 नेत्रदान करण्याचा संकल्प आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय श्री राधाकृष्णन यांनी व्यक्त केला सगळ्या विद्यापीठापुढे. आणि हा संपूर्ण विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी, त्याप्रमाणे आपले कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि त्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी व्हावा यासाठी आपल्याला सूचित करण्यात आलं. आणि खऱ्या अर्थानं हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे त्याची माहितीसाठी आपण जे व्याख्याते बोलवलं त्या सुधाताई त्यांनी 150 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत वेगवेगळे. आपल्याला एक पुरस्कार मिळवायला काय करावं लागतं त्यापेक्षा 150 पुरस्कार त्यांनी मिळवले. अशा एक समाजसुधारक आणि साई सूर्य नेत्र सेवा याच्या संचालक, त्याचप्रमाणे त्यांचे पती डॉक्टर प्रकाश अंकारिया साहेब यांनी सुद्धा यामध्ये खूप मोठं त्या नेत्रांमध्ये साई सूर्य नेत्रसेवेमध्ये मोठं योगदान आहे. ते अध्यक्ष आहेत आणि गेल्या अवरोध ते काम करतायत. सुधाताईंचं काम बऱ्याच वेळा पेपरमध्ये, वृत्तपत्रातून, आकाशवाणीवरून, दूरदर्शनवर त्यांचे कार्यक्रम आपण ऐकत आलो. पण समोर आज भेट घेण्याचा पहिला योग आला आणि बरोबर एक समाजासाठी झटून देऊन आता बिझनेस कुणी करतंय, कमर्शियल आता सगळे मेडिकल फॅकल्टी ही कमर्शियल झालेली आहे. परंतु त्याकडे जाऊन जग असतं हे त्याच्यामधून दररोजच्या व्यवहारामधून त्यांनी अंतकरणामधून आपल्याला दाखवून दिलं. आणि आज त्यांनी फिल्म आपल्याकडे मांडली, सगळ्या पुस्तकं आपल्याला दिली. त्याचप्रमाणे जे त्या ठिकाणी 2 मिनिटाची 5 फिल्म आपल्यासमोर मांडली, ती मनाला एक आपल्याला हे करून जाते, स्पर्श करून जाते. आणि नेत्रदान अवयदानाचं महत्त्व हे आपल्या डोळ्यासमोर उभं आहे. डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे, परंतु काही व्यक्ती यापासून वंचित आहेत. आज आपण पाहतो की त्यांनी जी आकडेवारी मांडली 5,20,00,000 लोकांना आज डोळ्याची गरज आहे आपल्या देशामध्ये. आणि त्यातली फक्त 40,000 दरवर्षी आपल्याला आय डोनेशन होत आहे. त्यामुळे एवढं फार मोठी तफावत यामध्ये आहे. आणि आपण पाहतो की अंधत्व प्राप्त ज्या जन्मापासून काही अंधत्व प्राप्त असतं, त्यामुळे अशा व्यक्ती जगाचं सौंदर्य पाहू शकत नाहीत, सौंदर्याने भरलेली सृष्टी पाहू शकत नाहीत, सृष्टी सौंदर्यातून ती मुक्तात. अशा व्यक्तीला जर नेत्र मिळालं तर सृष्टीचा आस्वाद त्यांना घेता येईल. आणि परमेश्वराने माणुसकी या नात्याने दृष्टी असणाऱ्या व्यक्तीने दृष्टीहीन व्यक्तीला नेत्रदान केले तर दात्यांच्या जीवनामध्ये नक्कीच सार्थक होईल. अशा पद्धतीची भूमिका या नेत्रदानाला आहे. जगातील जगप्रसिद्ध नेत्रविशारद डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतिदिनी 10 जून हा दिवस दृष्टिदान दिवस म्हणून आपला साजरा करण्यात आलेला. मृत्यूनंतर
नेत्रदान करावे या प्रचारासाठी स्वयंसेवी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे सरकारतात. त्यातली ही आपली संस्था आहे. 21व्या शतकातील विज्ञान इतके पुढे गेलेलं आहे की व्यक्तीचे डोळे आणि पाण्याने त्याची दृष्टी घेऊन दुसऱ्या म्हणजे ज्या व्यक्तीला दृष्टी नाही त्याला परत प्रत्यारोपण करण्याची सुविधा या विज्ञानाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. हे एक मोठं आपलं भाग्य आहे. मित्रांनो, आपण एक विचार करा की ती मुलगी जे आता ज्याला परमेश्वराला पत्र द्यायला पोस्टात जाते आणि त्या परमेश्वराला पत्र ती देते आणि परमेश्वराच्या रूपाने त्याला वृत्तपत्राने जी काळजी घेतली आणि तिला डोळे मिळाले, ती परमेश्वराची कृपा म्हणावं लागेल. तसं नेत्रदानाचं महत्त्व जर समजून घ्यायचं असतं किती सांगितलं आपण तर आपल्याला लक्षात येत नाही. परंतु एक काम करा की आता या ठिकाणी बसल्यानंतर आपले डोळे बांधून 24 तास आपण आपला दिवसाचे उपक्रम आहे ते करायचा प्रयत्न करा. या ठिकाणून जाताना डोळे बांधून आपल्या हॉस्टेलला जायचं असेल, आपल्या केबिनला जायचं असेल तर कसं जाऊ शकतो, किती अडचणी त्याला सामोरं जावं लागतं. म्हणजे तुम्हाला डोळ्याचं महत्त्व त्यामधून आपल्याला सांगतं. त्यामुळं डोळे आपण रक्तदान आहे, अवयवदान आहे, काही आपण पैशाच्या स्वरूपात दान करतो ते त्यापेक्षाही महत्त्वाचं अवयवदान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये सहजासहजी कोणालाही करता येण्यासारखं, लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत त्यांनी सांगितलं कोण आपल्याला आय डोनेशन करू शकतं आणि कोणी करू नये हेही सांगितलं. आणि त्याच्या 6 तासांच्या आत जर ते त्या ठिकाणी डोनेट करू शकलो तर त्याचा वापर लगेच आपल्याला 72 तासामध्ये तो करता येतो. मला वाटतं असं हे आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे आय डोनेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्ही 2013-14 आमच्याकडे यशवंत सामाजिक प्रतिष्ठान म्हणून आमच्याकडे काम करतं. आपल्या सोनईमध्ये प्रशांत गडाख म्हणून त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ही चळवळ त्यावेळेस राबवली आमच्या परिसरामध्ये. आणि त्यामध्ये जे शाळेतली लहान मुलं होती, जे प्राथमिक शाळेत असतील किंवा स्कूलमध्ये असतील, त्यांना त्या ठिकाणी शिबिरामध्ये हे करून घेतलं. त्यांच्या मार्फत पालकापर्यंत जाणं मोठ्या मुवमेंट आपल्याला झाली आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर हे फॉर्म त्यावेळेस भरून घेतले गेले आणि त्या आय डोनेशनचं मोठ्या प्रमाणात चळवळ त्यावेळेस झाली. आणि त्यावेळेस आमच्या फॅमिलीमधून आमची 22 लोकांची फॅमिली आहे. त्यामधून आम्ही 11 आमच्या फॅमिली मेंबर्सचं आय डोनेशन त्यावेळेस केलं. आम्ही सुद्धा त्यावेळेस 2013-14 फॉर्म भरून दिले. आणि आमच्या आई ज्यावेळेस वारल्या 16 त्यावेळेस आम्ही त्यांना कळवलं की आमचा फॉर्म भरलेला आहे, आम्हाला आय डोनेशन करायचं आहे. आणि त्या आमच्या आईचं लगेच ते आय डोनेशन घेतलेली हे केलं. आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला मेसेज आला की ते सक्सेसफुली आपलं ट्रान्सप्लांट झालं. म्हणजे आज बाकी अवयव सगळे आपण त्यामध्ये फिनरलच्या वेळेस आपले जाळले जातात, परंतु हा अवयव आज सुद्धा आमच्या आईच्या डोळ्याच्या रूपाने आमची आई आज जिवंत आहे. आणि विशेष म्हणजे फक्त हे सांगत नाहीत आपल्याला, हे कुठं केलेलं आहे ते तिकीट ठेवतात. तो काही असू द्या, त्या दृष्टिकोनातून त्याला जग बघण्याची संधी अजूनही ती जिवंत आहे. 2016 गेलेली म्हणजे आज जवळजवळ 8 वर्ष, जवळजवळ 9 वर्ष झाली. तर त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळं आपण आणि दुसरी गोष्ट हे जे करत असताना ज्या व्यक्तीला जे डोनेट झालं त्या व्यक्तीला त्याचा किती फायदा होत असेल तर तोच त्याचा अनुभवू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं हे आय डोनेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यामध्ये सर्वांनी
यामध्ये आपण गेल्यानंतर आपलं आयुष्य माझं काहीच राहत नाही. त्यामध्ये आपल्याला तेवढ्या पुरती भावनिक भावना असते की आपल्या समोर डोळे उघडे आहेत, पण 6 तासानंतर त्या डोळ्याचा कोणालाच उपयोग नाही. त्यामुळे तो आपण केला पाहिजे. तर मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो, आज इथे प्रो फार्मा ठेवलेला आहे, तो प्रो फार्मा भरून जा आणि आपल्याला आपल्या घरच्यांना सुद्धा सांगा, आई वडिलांना सांगा, आपल्या घरामध्ये कोणी जाणकार लोक आहेत त्यांनाही सांगा की आपल्या त्या निमित्तानं आपलं आयुष्य आपण वाढू शकतो. डोळ्याच्या रूपानं आपलं आयुष्य आपण वाढू शकतो ही संकल्पना यातून काल येते. आणि त्या दृष्टीनं आपण फॉर्म भरून द्यावे. हा एक कोणी सांगितलं म्हणून करू नका, परंतु हे आपल्याला एक सामाजिक बांधिलकी किंवा आपल्या मनाला लागणारं समाधान की आपण गेल्यानंतर सुद्धा जीवन राहू शकतो, त्याला हा पर्याय. पण मरू नये हा तर आपला हे आहे, परंतु कोणाला मृत्यू येऊ नये ही तर आपली भावना आहे. पण आल्यानंतर त्या ठिकाणी आपण डिसिजन घेतलेला असतो आणि तो डिसिजन त्या ठिकाणी फॉलो होऊन जातो आणि त्या दृष्टीनं आपण त्याचा स्वीकार करावा असे मी आव्हान या निमित्तानं या ठिकाणी करतो. बाकी मी जास्त वेळ घेत नाही, कारण खूप चांगलं मार्गदर्शन सुधाताईंनी आपल्याला केलेलं आहे. आणि आपल्या आजही तुम्हाला काही असं वाटलं की अजून मला थोडा विचार करायचा आहे तर विचार करा. परंतु आपल्या या ठिकाणी डॉक्टर आहेत, डॉक्टरांकडे सुद्धा आपण फॉर्म भरून दिला तरी चालेल, त्या ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था करता येईल. आणि सुधाताईंना मी विनंती करतो की आपल्या याची शाखा आमच्या विद्यापीठामध्ये, आमच्या हॉस्पिटलमध्ये आपण त्या ठिकाणी आमच्या डॉक्टर त्या ठिकाणी पाहतील आणि आपल्याला या ठिकाणी जूनच्या काळामध्ये कॉर्डिनेट करतील असं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यापीठातील माझे सगळे सहकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे जे रिटायर झालेले आपले सगळे प्राध्यापक कर्मचारी असतील त्यांना सुद्धा मेसेज जाऊ द्या, ते आज नाही आहेत. त्याचप्रमाणे आपले विद्यार्थी, आपले पालक, आपण सर्वांनी या आय डोनेशन त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. आणि आपल्या याच्या माध्यमातून छोटंसं काम असतं पण यातून फार मोठी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्या दृष्टीनं आपण ते काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आपले राष्ट्रीय संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी, त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठाचे डीन, त्यांचे सगळे सहकारी ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला याचे नोंद घ्या, त्याच्यामध्ये प्रेझेंटिंग घ्या आणि त्या दृष्टीनं हा कार्यक्रम आजच चालू राहील असं नाही, तर हा आय डोनेशनचा कार्यक्रम आपण वर्षभर चालूया आणि वर्षभर कोणाला इच्छा झाली तरी सुद्धा आपण त्याचे या ठिकाणी सहकार्य करूया. आणि यांच्या आपल्या साई सूर्य नेत्र सेवा या संस्थेला आपण जॉईन राहूया आणि त्या दृष्टीनं ही ॲक्टिव्हिटी आपण पुढे घेऊन जाऊ. तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि सुधाताईंना सुद्धा धन्यवाद देतो. खूप चांगलं मार्गदर्शन केलं. कोणीतरी समाजामध्ये पुढे आलं पाहिजे. त्या डॉक्टर असून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज याच्या पुढे आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन त्यामुळे त्यांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.